पुणे जिल्ह्याच्या DPDCची बैठक पार पडली। राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनीत्रा वहिनी पवार ह्या मुंबईहून ऑनलाईन होत्या। त्याच पद्धतीनं आपल्या राज्याचे दुसरे मंत्री महोदय चंद्रकांत दादा हे देखील सांगलीहून ऑनलाईन होते। प्रत्यक्षात या ठिकाणी दत्तामामा भरणे असतील, माधुरीताई मिसाळ, सभागृहातल्या उपनेत्या निलमताई गोरे, खासदार सुप्रियाताई, खासदार अमोलदादा कोल्हे असतील आणि आम्ही सर्वच सन्मान्य सदस्य या DPDCच्या बैठकीला उपस्थित होतो। आजची DPDC पार पडत असताना मागील वर्षाचा असलेली तरतूद आणि या वर्षीचा वाढीव जवळपास 1600 कोटी रुपयापर्यंत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे या निधीच्या संदर्भात वाढीव मागणी केलेली आहे। आदरणीय दादांच्या कामाचा आवाका आणि निर्णयाची क्षमता पाहता आज नक्कीच दादांची उणीव या DPDCच्या माध्यमातून प्रत्येक सन्मान्य सदस्यांना जाणवते। आणि आज ही DPDC होत असताना पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असताना मग शहरी आणि ग्रामीण त्याचबरोबर आदिवासी भागाचा देखील समतोल राखत कशा पद्धतीनं वेगवेगळ्या विभागांना निधी दिला पाहिजे याबाबत देखील चर्चा करण्यात आली। माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या अंतर्गत मागील वर्षी दादांनी जो निर्णय घेतला त्यातून काही ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळांचा आज प्रत्यक्षामध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे, परंतु त्याला अधिकची जोड देत असताना DPDC सोबत काही इथल्या इंडस्ट्री यांचा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला CSR उपलब्ध व्हावा ही देखील आम्ही सूचना आजच्या बैठकीच्या निमित्तानं मांडलेली आहे। त्याचबरोबर सौर विकासबाबत देखील अधिकचा निधी सोलर पॅनलच्या बाबत आपल्याला देता यावा। ग्रामीण भागातल्या आदिवासी विभागातल्या योजनांकरता देखील एक चांगल्या पद्धतीची तरतूद करता यावी याकरता 450 ते 500 कोटी रुपयाचा अधिक निधी या वर्षाकरता माननीय मुख्यमंत्र्यांकडे या DPDCच्या माध्यमातून मागितलेला आहे। त्याचबरोबर जे DPDCचा खरेदीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला असतो त्यामध्ये विशेष करून क्रीडा साहित्य हे साहित्य राज्य सरकारच्या माध्यमातून मागील वर्षी खरेदी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यामध्ये क्रीडा साहित्य खरेदी करत असताना जी तफावत आणि क्वालिटीच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी सूचना मांडली। त्यात नियंत्रण म्हणून जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे चीफ CO यांचं देखील खरेदीवरती नियंत्रण असावं, चांगले दर्जेदार क्वालिटीचं साहित्य खरेदी करावं अशा पद्धतीची देखील आज आम्ही मागणी केलेली आहे। दादांच्या अपघातानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले होते। रोहित पवारांच्या 2 पत्रकार परिषदा झाल्या, मुंबईत एक दिल्लीत। प्रश्न उपस्थित जे केले जात आहेत ना की अजितदादा आदल्या दिवशी गाडीनं निघणार होते, उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी विमानानं आले, पण जी शेवटची सही होती असं बोललं जाते की भंडारा गोत्यामध्ये एक राईस मिल आहे, त्या राईस मिलवरती सही करायची होती म्हणून दादा थांबले होते। रोहित पवार वारंवार जे प्रश्न उपस्थित करतात, तुम्ही कदाचित ऐकलेच असतील। काय वाटतं या सगळ्यावरती सविस्तर चर्चा होऊन अहवाल यावा, समिती नेमून या सगळ्या गोष्टीवर रोहित पवारांच्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं असेल किंवा माहिती घेत असाल तर मला असं वाटतं की ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी SIT स्थापन केलेली आपण ऐकलं असाल आणि त्याच्या अनुषंगाने संपूर्ण तपास यंत्रणा देखील तपास करते। एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरती शंका कुशंका असणं हे स्वाभाविक आहे, परंतु आपण जबाबदार व्यक्तीनं जबाबदारीनंच बोललं पाहिजे। राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला किंवा राज्यकर्त्याला देखील ह्या घटनेतून आज हळहळ करतोय, दुःखीत आहेत आणि अशा प्रसंगामध्ये पुढेही राजकारण न होता आपण याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि जबाबदारीनं बोललं पाहिजे। रोहित पवार, अमोल मित्र हे विषय असा आहे दादा होते मात्र त्या एका फाईलवरती सही करण्यासाठी उशीर झाला
7:30-8 या सेकंड वाजले त्यावेळी प्रफुल्ल पटेलांचा फोन दादांना आलेला होता असं प्रमोद विद्रोहाचं म्हणणं. दादांचा चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केलं किंवा सांगितलं की आम्ही रात्रीच बायकार जाणार होतो, परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला. मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल, परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. आज 12 तारीख आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर खरं तर आज शिक्कामोर्तब होणार होता असं बोललं जाते आणि आता ते कुठं तर थांबले. काय वाटतंय या सगळ्या सांगितलेलं आहे की दोन्ही दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे नेते आदरणीय अजितदादा होते. दादांनी जर पुढल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण आहे किंवा आम्ही त्या नाकारतही नाही, परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत. आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्यात, करायच्यात, विलीनीकरण करायचं, मर्ज करायच्या, ह्या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील. परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 3 प्रमुख पक्ष आहेत आणि एनडीएमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घटक पक्ष असल्याने आगामी काळात महायुतीतल्या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन तो निर्णय केला जाईल आणि त्यामध्ये सुनित्रा वहिनी सक्षम आहेत, त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत. आज पालकमंत्री पहिली बैठक झाली सुनित्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये. त्याच वेळी 1:30 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेणार आहेत, सगळे अधिकारी त्याच्यामध्ये. म्हणजे लगेच पालकमंत्री आणि डेप्युटी उपमुख्यमंत्र्यांनी बैठक झाली आहे, सकाळी लगेच दुसरी बैठक. ती नियमाप्रमाणे ती बैठक होत असते. आदल्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातल्या DPDCच्या बैठका होतात आणि दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसानंतर राज्यातले प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडत असती. फक्त तो 1 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर घेण्याऐवजी सकाळी जिल्ह्याच्या झाल्यात आणि दुपारी राज्याची होती. वैयक्तिक तुम्हाला वाटतं का दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित व्हावं? कारण तुम्ही म्हणताय की सहयोगी पक्षाला विश्वासात घेऊन ते झालं पाहिजे. सहयोगी पक्षाला विश्वासात घ्यावं लागेल आणि त्यानंतर सुनित्रा वहिनी देखील निर्णय घ्यायला सक्षम आहेत. त्या निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या मागे आम्ही सगळं. वैयक्तिक व्हायला पाहिजे. जर आमचा पक्ष मोठा होता असेल तर त्यात वाईट किंवा वावगं वाटायचं कारण नाही, पण तो निर्णय घ्यायचा अधिकार सुनित्रा वहिनी नाहीत, प्रमुख नेते मंडळ आहेत, ते बसून निर्णय करतील.